अवघी 13 वर्षांची मुलं एरवी खेळतात, बागडतात, मस्ती करतात. मात्र ठाण्यातल्या डीएव्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या 13 वर्षाचा सोहम घोडके चक्क कादंबरीकार झालाय. या बालवैज्ञानिकाच्या गरुड भरारीबाबत आपणही जाणून घेऊयात. ठाण्यातल्या साकेत भागात राहणारा 13 वर्षांचा सोहम घोडके यानं 5वीत असतानाच एक पुस्तक वाचलं. त्यानंतर सोहमनं कादंबरी कशी लिहिली जाते याचा अभ्यास करून स्वतःच कादंबरी लिहिली. सायन्स फिक्शन आहे आणि एम्ड 8 to 14 एजेस साठी आहे आणि हे यूएसच्या पॅट्रिज पब्लिशिंगमध्ये मी ऍक्च्युअली पब्लिश केलेलं आणि हे 22 एप्रिल 2016 ला पब्लिश झालेलं. आपल्या लाडक्या लेखाच्या यशाचं त्याच्या उच्च शिक्षित आई वडिलांनाही विशेष कौतुक आहे. 2-2 तास लिहित बसायचा आणि पुस्तकं वाचायचं वेगवेगळ्या टाईपच्या. तर आम्ही खूप लक्ष देत होतो काय वाचतो आणि नेहमी म्हणायचं की मला हे पुस्तक पाहिजे ते पुस्तक पाहिजे. पण आम्ही कधी नाही म्हटलं आणि घेऊन दिलं त्याला पुस्तक. जे पुस्तक पाहिजे होतं त्याला घेऊन दिलं. नंतर एक दिवशी त्यांनी बरंच काही लिहिलं आणि नंतर बोलला की अरे आपली ही कॉपी जर प्रिंट झाली तर किती छान होईल. त्याला लिहिण्याची वाचण्याची अतिशय आवड होती लहानपणापासून. म्हणजे त्याला न समजणारे पुस्तक पण तो घेऊन बसायचा वाचायला. खूप आनंद झाला आहे. काहीतरी अचीव केलं एवढ्या लहान वयात मेनली. पुढल्या 3 महिन्यांत सोहमच्या दुसऱ्या कादंबरीचंही प्रकाशन होत आहे. तर पुढल्या लेखन कार्यातही तो सध्या मग्न आहे. मात्र हे सारं तो अभ्यास सांभाळूनच करत आहे. त्याचं पुस्तक भारत, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्येही उपलब्ध आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.